हॅलो, चला तर आज आपण करूयात साखर आंबा. कैऱ्या आणल्या होत्या लोणचं करण्यासाठी, पण वरून हिरव्या आणि आतून आंब्यासारख्या निघाल्या आहेत, म्हणून याचा करणार आहे साखर आंबा. कैरीच्या फोडी करून घेतल्या आहेत. जेवढ्या फोडी भरल्या आहेत वाडगभर तेवढंच साखर घेतली आहे मोजून. फोडी आणि साखर दोन्ही सोबतच टाकले, शिजायला ठेवायचं आहे. हलवून घ्यायचं आहे. गॅस लावला, बारीक गॅसवरती सगळं नीट हलवत राहायचं आहे. मिक्स होईपर्यंत, साखर आणि फोडी एकजीव होईपर्यंत हलवायचं आहे. साखरेचाही पाक झाला आहे आणि फोडींमधलं पण जे काय पाण्याचा अंश असेल तो पण पूर्ण निघून गेला पाहिजे. तर जसा जसा पाक होईल तसं चेक करत राहायचं आहे, कारण एकदम घट्ट पण नको आहे आपल्याला पाक आणि एकदम पातळ पण नको आहे. कारण पाकात पाण्याचा अंश थोडा जरी राहिला तर नंतर वर्षभर तो साखर आंबा काही आपला टिकत नाही. तर एकदा चेक करूयात पाक किती झाला आहे. एका ताटलीमध्ये थोडा थेंब टाकून बघायचे आणि हाताने चेक करायचं आहे की किती तार आली आहे. कमी तार असेल तर तो शिजला नाही आहे पूर्ण. त्याच्यामध्ये टाकलं चवीसाठी 2 लवंगा, वेलदोडा आणि दालचिनी. अख्खंच टाकलं आहे, नको असेल तर आपण काढू शकतो. परत एकदा चेक करणार आहोत आपण. आता थोडीशी तार आलेली आहे, अजून थोडाच व्हायचा बाकी आहे. एकदा गॅस मोठा केला आहे, पटापटा हलवायचं आहे आणि हा आता आपला पाक तयार झाला आहे. एक तार बघा कशी चिकट व्यवस्थित दिसते ना, हे पक्का पाक झालेला आहे हा आपला. आणि याच्याने वर्षभर आपला साखर आंबा चांगला टिकतो. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि गार झालं की बरणीत भरून ठेवायचा. नक्की करून बघा.